नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 6 मार्चच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत। लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राइब नावाचं बटन आहे त्या बटनवरती क्लिक करा। त्यानंतर एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। लेक्चरच्या एंडला क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे। तोच क्वेश्चन आपण दुसऱ्या दिवशी ॲज अ रिव्हिजन म्हणून घेतो। जर हे तुम्हाला लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका। तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की शेअर करा। चला सुरुवात करू आपण आता कालच्या क्वेश्चन पासून। AK-203 रायफल तयार करण्यासाठी भारताने कोणत्या देशाशी करार केला आहे? AK-47 ची अत्याधुनिक व्हर्जन आहे, नेक्स्ट व्हर्जन असणारी AK-203 आहे। तर हे तयार करण्यासाठी भारताने रशियाशी जो आहे तो करार केलेला आहे। ओके, याचे फीचर्स सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे। ही जी आहे ती सेमी ऑटोमेटेड आहे, ऑटोमेटेड आहे। त्यानंतर याच्यामधून एका मिनिटाला किती गोळ्या झाडल्या जाऊ शकतात। ओके, हे जे आहे ते फीचर्स सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये पाहिलेले आहेत। बघू आता आजच्या न्यूज। अमोनियम परक्लोरेटची निर्मिती आता पुण्यात। हे जे अमोनियम परक्लोरेट आहे हे अग्निबाण तसंच क्षेपणास्त्रांमध्ये वापरलं जातं आणि याची निर्मिती आहे ती आता पुण्यामध्ये केली जाणार आहे, खडकी येथे। तुम्हाला याचा जो आहे तो फॉर्म्युला माहित पाहिजे, तर इथे फॉर्म्युला आहे तो तुम्ही नोट करून ठेवा। सायन्समध्ये असे फॉर्म्युले विचारले जातात। तर खडकी येथे जे उच्च क्षमता स्फोटक निर्मिती कारखान्यात हा एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी जे असतात त्याच्यामध्ये अमोनियम परक्लोरेटचं जे आहे ते आता तिथे निर्मिती केली जाणार आहे। आणि त्याच्यामुळे बघा, पहिल्यांदाच खासगी उत्पादकांऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उत्पादन कारखान्यांकडून ही जी आहे ती निर्मिती केली जाणार आहे। म्हणजे खासगी जे उत्पादक असतात त्यांच्यावरची डिपेंडन्सी आता कमी होणार आहे। आणि याचा जो वापर जो आहे तो बघा, हवाई क्षेत्राबरोबर संरक्षण क्षेत्रातही वापरलं जातं। आपत्कालीन परिस्थितीत विमानातून वैमानिक बाहेर फेकला जाण्यासाठी जे यंत्रणा असते, इंजेक्शन जे असतं त्याच्यामध्ये जे आहे ते अमोनियम परक्लोरेट वापरलं जातं। क्षेपणास्त्राच्या बूस्टरमध्येही त्याचा वापर होतो। आणि याचं बघा, कलरलेस और व्हाईट सॉलिड दॅट इज सोल्युबल इन वॉटर असं आहे। ओके, हे फ्युएलमध्ये मिक्स केलं जातं सो दॅट इट कॅन बी युज्ड ॲज अ रॉकेट प्रोपेलंट। हे जस्ट तुम्हाला माहित पाहिजे, फॉर्म्युला एक विशेष महत्त्वाचा आहे। आणि अमोनियम परक्लोरेट खालीलपैकी कोणकोणत्या याच्यासाठी वापरलं जातं किंवा जात नाही अशा काइंड ऑफ सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो। बघू पुढे। बोल्ड QIT प्रोजेक्ट, तर हा कशासाठी आहे तर सीमा भागावरती जे आहे त्याच्या सुरक्षतेसाठी जो आहे तो हा बोल्ड QIT प्रोजेक्ट आहे। बघा, प्रोजेक्ट बोल्ड QIT बॉर्डर इलेक्ट्रॉनिकली डॉमिनेटेड QRT इंटरसेप्शन टेक्निक, ओके, अंडर CIBMS कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टीम, नावातच आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टीम, याच्या अंतर्गत हा येतो। आणि मग एक टेक्नॉलॉजीचा वापर करून जे आहे ते बॉर्डरवरती जे आहे ते हे म्हणजे सुरक्षा निर्माण करण्याचं काम केलं जाणार आहे। ऍक्च्युली कसं होतं की पूर्ण जे बॉर्डर आहेत तिथे काय तुम्ही फेन्सिंग वगैरे करून पूर्ण नाही इम्प्लिमेंट करता येतात। काही काही नद्यांचा भाग असतो, दऱ्यांचा भाग असतो। मग अशा ठिकाणी काय केलं, कशा टेक्नॉलॉजीचा वापर करून मग ते जे आहे ते सुरक्षा निर्माण केली जाऊ शकते, त्याच्या रिलेटेड बोल्ड QIT प्रोजेक्ट आहे। ओके, आता इथे दिलेलंच आहे बघा, ज्यामुळे ब्रह्मपुत्र आहे त्याच्या उपनद्यांचा अविभाज्य नदी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेन्सरसह BSFला इंडो बांगला सीमा सुसज्ज करणे शक्य होते। म्हणजे तेच की ज्या उपनद्या आहेत, दर्या आहे, खोर आहे, अशा ठिकाणी फेन्सिंग करणं पॉसिबल नसतं। मग अशा ठिकाणची सुरक्षा कशी केली जाऊ शकते, तर त्याच्यासाठी हे जे आहे ते बोल्ड QIT प्रोजेक्ट आहे। आता इथे उल्लेख झालेला आहे CIBMS कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टीम, ही जी आहे याच्यामध्ये ह्युमन पॉवरचा वापर केला जाणार आहे, सेन्सॉर्स असणार आहेत, कमांड असणार, कंट्रोल्स असणार। ओके, आणि मग त्याचा एकत्रितरित्या वापर करून मग हे इम्प्लिमेंट केलं जाणार। तर बघा, जनशक्ती आहे, सेन्सॉर आहे, परिस्थिती जागरूकता सुधारण्यासाठी, उद्योन्मुख परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी, सुलभता आणि नियंत्रण यांचे एकत्रीकरण आहे। आणि याच्या जे प्रमुख घटकांमध्ये जे असणार आहे ते एक आभासी कुंपण असणार, म्हणजे फेन्सिंग जे केलं जातं ते बॉर्डरवरती पॉसिबल आहे त्या ठिकाणी फेन्सिंग केलं जाईल। ओके, तुम्ही आता बघत असाल बॉर्डर वगैरे जे दाखवतात मूवीमध्ये वगैरे, तर तिथे फेन्सिंग केलं असतं। पण अशा जे असतात काही ठिकाणी नाही पॉसिबल, तिथे एक आभासी कुंपण आपण म्हणू शकतो की याच्यामुळे इम्प्लिमेंट होऊ शकतं। आणि याचा दुसरा भाग आहे कमांड कंट्रोल असणार आहे, जो सीमा व्यवस्थापनासाठी जो आहे तो त्याचा वापर होणार आहे। ओके, पुढे आणि बघू याच्याविषयी।
मग याची जी आवश्यकता का आहे, ओके, आता बांगलादेश सीमेवरती आहेत, आपल्याला कळलेलं आहे इम्प्लिमेंट करणार आहे. तर बांगलादेशचं 4096 किलोमीटर लांब आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षित करण्यासाठी सीमा सुरक्षा दल जे आहे ते जबाबदार आहे आणि त्याच्यासाठी मग हा प्रोजेक्ट असणार आहे. भौगोलिक अडथळ्यामध्ये जसं तुम्हाला सांगितलं की जे फेन्सिंग करणं पॉसिबल नसतं अशा ठिकाणी जे आहे ते, आणि सांगितलेलं आहे तुम्हाला घुबरी जिल्ह्यातील 61 किलोमीटर बॉर्डर क्षेत्रामध्ये ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशमध्ये प्रवेश करते आणि या परिसरामध्ये असंख्य शेती आणि नद्या ज्या आहेत त्या जोडल्या जातात आणि त्याच्यामुळे इथली सुरक्षा करणं जे होतं ते एक कठीण कार्य जातं. आणि मग याच्यासाठी जे आहे ते एक आभासी कुंपण तयार केलं जाणार आहे जे की कंट्रोल करणं सोपं जाणार आहे. ओके, हे जस्ट तुम्हाला माहित पाहिजे. लोकेशन लक्षात ठेवा की कुठल्या याच्यामध्ये करणार आहे घुबरी. ओके, आणि बांगलादेशच्या सीमेवरती आहे. पुढे बघू. इस्रोचे यंग सायंटिस्ट प्रोग्राम. ओके, तर यंग सायंटिस्ट प्रोग्राम कशासाठी आहे बघा, इस्रोने आहे युवा वैज्ञानिक कार्यक्रम किंवा यंग सायंटिस्ट प्रोग्राम, हे दोन्ही पण नाव लक्षात ठेवा. युवा वैज्ञानिक कार्यक्रम आणि यंग सायंटिस्ट प्रोग्राम हा जो आहे तो शाळेतील मुलांसाठी असणारा हा एक कार्यक्रम आहे. आपण आणखीन एक पाहिलेला होता संवाद विथ स्टुडंट. ओके, इस्रोने बंगळुरू येथे जो होता तो हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. याच्या म्हणजे इस्रोचं मोटिव्ह काय याच्या मागे की जी तरुण पिढी आहे त्यांना अट्रॅक्ट करणं स्पेसच्या दुनियेमध्ये. तर बघा, स्पेस टेक्नॉलॉजी आहे, स्पेस सायन्स आहे, स्पेस ॲप्लिकेशन आहेत, याच्यावरती जे आहे ते एक बेसिक नॉलेज जे आहे ते त्यांना दिलं जाणार आहे. मग याच्यासाठी या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून प्रत्येक वर्षी 3 विद्यार्थ्यांना निवडलं जाणार आहे याच्यामधून. आणि मग याच्यासाठी पात्रता जी असणार आहे ते 8वी पास पाहिजेत आणि 9वी मध्ये शिकत असले पाहिजे, असा जो विद्यार्थ्यांचा आहे तो याच्यामध्ये समावेश केला जाणार आहे. आणि याच्यासाठी जो क्रायटेरिया जो असणार आहे निवडण्याचा, म्हणजे काही एक्झाम वगैरे असेल तर ते इस्रो डिसाईड करणार आहे आणि त्या निकषानुसार मग आहे ते त्यांना घेतलं जाणार आहे. आणि बघा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक विशेष असं वेटेज देण्यात येणार आहे, म्हणजे त्यांना सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केलं जाणार आहे किंवा त्यांना सुद्धा या गोष्टीचा फायदा होणार आहे. आता इस्रो आलेला आहे, इस्रोच्या रिलेटेड ज्या ज्या न्यूज आहेत त्या तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाच्या असणाऱ्या माहीत असणं गरजेचं आहे. इस्रो स्थापना 1969, हेडक्वार्टर जे आहे ते बेंगलोरला आहे. ओके, आपण दरवेळेलाच पाहिलेला आहे इस्रोचा पहिला उपग्रह कोणता आहे, आर्यभट्ट आहे, जो की सोव्हिएत संघाने प्रक्षेपित केलेला, आणि जो स्वतःच्या लॉन्चिंग व्हेकलमधून पाठवला तो रोहिणी आहे. ओके, त्यानंतर इस्रोचे GSAT-7A प्रक्षेपण झालेलं होतं. ओके, सैन्य दलाच्या वापरासाठी जो असणार आहे तो GSAT-7A, आणि त्याचं प्रक्षेपक यान कोणतं होतं, GSLV F-11. हे तुम्हाला जस्ट लक्षात ठेवायचं, सतीश धवन अंतराळ स्थानकातून याचं होतं ते श्रीहरिकोटा इथून हे लॉन्चिंग झालं होतं. GSAT-11 माहित पाहिजे, भारताचा सर्वात अवजड उपग्रह आहे. ओके, एरियन स्पेसद्वारे हा लॉन्च केला गेलेला होता फ्रेंच गुएना येथून. त्यामुळे हे तुम्हाला नोट करायचं आहे. अवजड असल्यामुळे त्याचं तुम्हाला वेट सुद्धा माहित पाहिजे, 5854 किलो. बिग बर्ड या नावाने सुद्धा हा ओळखला जातो. त्यानंतर GSAT-29 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले होते GSLV Mk3D2 या प्रक्षेपकाद्वारे. हा जो आहे तो दळणवळण उपग्रह आहे. ओके, आणि त्यानंतर PSLV C-43 प्रक्षेपकाद्वारे जे केलेलं होतं हायसिस जो पाठवलेला होता, त्याच्यामध्ये बरोबर 31 उपग्रह होते, त्याच्यामध्ये 30 होते ते इतर देशांचे होते आणि भारताचा हायसिस होता. ओके, त्यानंतर गगनयान मोहीम आहे, हे पण तुम्हाला जस्ट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने माहित पाहिजे. चांद्रयान आहे, परत नासाच्या रिलेटेड सुद्धा इन्साइट होतं तेही माहित पाहिजे. म्हणजे या सर्व ज्या स्पेसच्या रिलेटेड अंतरिक्ष गोष्टी आहेत त्या इथं तुमची रिव्हिजन होणं अपेक्षित आहे. आणि ज्या ज्या वेळेला येईल त्या त्या वेळेला तुम्ही रिव्हिजन केली तर तुम्हाला एक्झाममध्ये जे ऑप्शन्स आहेत ते चूज करायला खूप फायदा जाणार आहे. बघू पुढे. इंडियाज फर्स्ट ब्रेल लॅपटॉप डॉटबुक लॉन्च. ओके, ब्रेल लॅपटॉप डॉटबुक नाव दिलेलं आहे त्याला. ओके, हा पहिला आहे, म्हणजे व्हिज्युअली इम्पेअर्ड जे आहेत, म्हणजे ज्यांना दृष्टीहीन लोक आहेत त्यांच्यासाठी हा जो आहे तो खूप चांगली गोष्ट आहे ही, की त्यांच्यासाठी आता डॉटबुक लॉन्च झालेला आहे. तर बघा, पुलकित सापरा 26 वर्ष दिल्लीचा आहे आणि सुमन हे जे आहे चेन्नईचा, या दोघांनी जे आहेत ते IIT दिल्लीचे स्टुडंट आहेत. मग त्यांनी जॉब न स्वीकारता त्यांनी रिसर्च चालू केला आणि त्या रिसर्चवरती मग त्यांनी आता जे आहे ते भारतातील पहिला जो आहे तो ब्रेल लॅपटॉप आता लॉन्च केलेला आहे. तर बघा, हा जो लॅपटॉप असणार आहे
तो 20 सेल व्हर्जन आणि 40 सेल व्हर्जन अशा दोन याच्यामध्ये असणार आहे. 2040 म्हणजे काय की नंबर ऑफ कॅरेक्टर्स डिस्प्ले इन वन लाईन, म्हणजे एका लाईनवरती किती कॅरेक्टर दिसतील, तर 20 आणि 40 अशा दोन व्हर्जनमध्ये लॅपटॉप असणार आहेत. आणि हा जो आहे तो 4GB इंटरनल स्टोरेज असणार आहे, एक्सपांडेबल 64GB. आता हे तर तुम्हाला सगळं कळेलच, कारण मोबाईलची दुनिया आहे, मोबाईलच्या रिलेटेड आपण खूपच बघतो. आणि इट इज बिल्ट इन लायनक्स. लायनक्स इज ऑपरेटिंग सिस्टीम, त्याच्यावरती हा बिल्ड केलेला आहे. आणि 40 सेल व्हर्जन आहे, त्याची कॉस्ट पण इथे दिलेली आहे. 20 सेल व्हर्जनची आहे ती किती आहे. आणि हे जस्ट म्हणजे तुम्हाला एक माहीत असावं ब्रेलच्या याच्या रिलेटेड. आणि ब्रेलच्या याच्यात राजस्थानमध्ये सुद्धा ईव्हीएम ब्रेल लिपीमधलं ब्रेलचं वापरलेलं होतं. आपण पाहिलेलं होतं 5 राज्यांच्या निवडणुका ज्यावेळी झालेल्या विधानसभेच्या त्यावेळी सुद्धा आपण ते कव्हर केलेलं होतं. बघू पुढे. कुंभमेळा 2019 याची आता सांगता झालेली आहे. महाशिवरात्रीच्या प्रसंगी जे आहे ते प्रयागराज येथील संगम म्हटलेलं आहे. संगम म्हणजे तुम्हाला त्या नद्यांची नावं सुद्धा माहीत पाहिजेत. तर त्याचं आता जे होतं ते सांगता झालेली आहे. उत्तर प्रदेश सरकारने याला दिव्य कुंभ भावकुंभ असे जे संबोधलेलं होतं. ओके. जगातील सुमारे 24 कोटी भक्तांनी येथे जे होतं ते स्नान केलेलं होतं. आणि आता नेक्स्ट जे असणार आहे ते 2022चा हरिद्वार इथे होणार असं सांगितलेलं आहे. आता हरिद्वार दुसरं नाव तर तुम्हाला कळलेलं आहे. म्हणजे 4 ठिकाणी होतो, हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज. मग तिथल्या नद्यांची सुद्धा नावं पाहिजे, कोणकोणत्या राज्यात आहे हे, हरिद्वार कुठे आहे, उज्जैन कुठे आहे हे सुद्धा माहित पाहिजे. आता नाशिक तर माहितच असणार आहे तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये आहे. उज्जैन मध्य प्रदेशमध्ये आहे. हरिद्वार उत्तराखंडमध्ये, प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये. आता प्रयागराज इथे संगम कोणत्या नदीच्या संगमावरती झालाय, गंगा, यमुना आणि सरस्वती. नाशिकमध्ये गोदावरी नदी, उज्जैनमध्ये शिप्रा नदीवरती आणि हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावरती. असं हे जे आहे ते होतं. दर 3 वर्षांनी होतो. त्यानंतर यावेळीचा जो होता तो अर्ध कुंभमेळा होता. म्हणजे दर 24 वर्षांनी असतो तो पूर्ण कुंभमेळा असतो, बरोबर. 3 चोक 12 म्हणजे हा 12 वर्षांनी झालेला आहे. तर हा अर्ध कुंभमेळा असं हे याचं हे आहे. हे पण जस्ट तुम्हाला माहित पाहिजे. तुम्ही ठिकाण आणि राज्य आणि नदी हे जे आहे ते लक्षात ठेवा. बघू पुढे. नाव क्वेश्चन ऑफ द डे. इस्रोने शालेय मुलांसाठी कोणता यंग सायंटिस्ट प्रोग्राम सुरू केला आहे. आणि तुम्हाला इथे खाली जे आहे ते पर्याय दिले आहेत. आशा करतो तुम्ही याचं जे आन्सर आहे ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल. आणि तुम्हाला हे जे लेक्चर आहे ते युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.